नमस्कार, जयश्रीज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण उपवासाचा खमंग एक पदार्थ बनवणार आहोत. तर तुम्ही जर शाबू भिजवायचा विसरून गेला तर हा साबुदाणाची अप्पे तुम्ही झटपट बनवू शकता. तर रेसिपी पूर्ण पहा. तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा. तर इथे मी गॅस सुरू केला आहे. त्याच्यावर एक जाड बुडाची कढई ठेवायची आहे आणि इथे मी 1 वाटी हा साबुदाणा घेतला आहे. वजनामध्ये हा 150 ग्राम साबुदाणा आहे. तर मंद गॅसवरती हा साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. ह्याच्यात जास्त कलर नाही चेंज करायचा. ह्याचं फक्त आपल्याला मॉइश्चर कमी करायचं आहे. अगदी मंद गॅसवर ह्याला आपण 2 ते 3 मिनटं असं भाजून घेऊया. तर इथे आपला साबुदाणा हा भाजून झालेला आहे. तर एका प्लेटमध्ये ते काढून इथं मी थंड करून घेणार आहे. तर आपला साबुदाणा थंड झाला आहे. आता हे मिक्सर जारमध्ये घालून आपल्याला बारीक दळून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे जास्त बारीक नाही करायचं. आपला जो रवा असतो तसंच आपल्याला जाडसर हा ठेवायचा आहे. आता एका भांड्यामध्ये तो आपण पीठ काढून घ्यायचा आहे. चालू बंद करत आपल्याला ते दळून घ्यायचं आहे. आता ह्या पिठामध्ये मी 1 वाटी हे पाणी घेतलं आहे. ज्या वाटीने साबुदाणा घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी इथे घालायचं आहे आणि ते एकजीव करून घेऊया. तर साबुदाणा हा पाणी लगेच शोषून घेतो. तर थोडं करत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे पीठ घट्ट झालं आहे. तर आणखीन इथे मी त्याच वाटीने पाणी यामध्ये घातलेलं आहे. आता हे आपण एकजीव करून घेऊया. हाताने जरा हे एकजीव करून घ्यायचं आहे. ह्यातला गाठी वगैरे काय असते आपल्याला सर्व मोडून हे भिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी मध्यम आकाराचे 3 बटाटे हे उकडून घेतले आहेत व त्याची सालं काढून घेतलेली आहेत. ते यामध्ये आपण कुस्करून घालायचं आहे. किसणीने किसून घेतलं की त्याचा लद्दा तयार होतो. त्यामुळे आपण हातानंच हे कुस्करून ह्यामध्ये घालायचं आहे. बटाटे हे मध्यम आकारचेच घ्यायचे आहे, छोटे छोटे 3. जास्त पण बटाटे यामध्ये नाही घालायचं. हे एकजीव करून थोडंसं घ्यायचं. आता यामध्ये मी 1 चमचा जिरं घातलेलं आहे आणि इथे मी 3 हिरव्या मिरच्या व अर्धा चमचा जिरे व आल्याचं तुकडं हे घालून त्याचं वाटण करून घेतलं आहे. ते यामध्ये घालायचं आहे. खलबत्त्यामध्येच ते मी वाटण केलं आहे. आता इथे मी शेंगदाण्याचं कूट मोठं करून घेतलेलं आहे. ते यामध्ये 3 चमचे घालायचं आहे. मंद आचेवरती मी शेंगदाणे भाजून घेतले व त्याची सालं काढून जाडसरच ते वाटून घेतलं आहे. चवीपुरतं मीठ घालूया व थोडीशी कोथिंबीर घालूया. कोथिंबीर तुम्ही उपवासाला खात असाल तरच घाला. आता हे एकजीव करून घेऊया आपण. आता यामध्ये पाणी घालून हे एकजीव करून घ्यायचं आहे. तर एकूण मला इथे 3 वाटी हे पाणी लागलं आहे पीठ भिजवायला. तर इथे एका वाटीला शाबूला 3 वाटीच पाणी यामध्ये वापरायचं आहे. तर पीठ आपलं छान हे भिजलं गेलं आहे. आता आपण चटणी करून घ्यायची आहे. इथे मी शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून घेतली आहेत. ते अर्धी वाटी घालूया. अर्धी वाटी ओल्या नारळाची तुकडे घेतली आहेत मी. तुम्ही याऐवजी सुकं खोबरं पण वापरू शकता. इथे मी बेडगी मिरच्या 3 पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या अर्धा तास. ते यामध्ये घालायचं आहे. ह्याने कलर खूप छान येतो आणि हा तिखट पण नसतात. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे मिक्सरमध्ये फिरवून ह्याची चटणी तयार करायची आहे. तर आपली चटणी तयार आहे. तुम्ही अशीसुद्धाही खाऊ शकता. पण मी यामध्ये थोडंसं जिऱ्याचं फोडणी देऊन तडका देणार आहे. तर इथे मी जिरे आणि तेलाची फोडणी देऊन याच्यावरती तडका दिला आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालायची. तर इथे मी गॅसवरती अप्पे पॅन हे गरम करायला ठेवलं आहे. त्यावरती तूप लावून घ्यायचं आहे चारी बाजूने. तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता. आता हे पीठ यामध्ये आपण सोडायचं आहे. तर अशी आपल्याला गच्च भरून यामध्ये पीठ घालायचं आहे. तर आधी साईडनं आपण पीठ घालायचं आहे
आणि मग मध्यभागी हे पीठ यामध्ये घालायचं आहे. तर आपल्याला आप्पे हे असे पूर्णपणे भरून यामध्ये पीठ घालायचं आहे. तर ह्याच्यावर झाकण वगैरे ठेवायची काही आवश्यकता नाही. आता हे खरपूस आपल्याला मंद आचेवरतीच भाजून घ्यायचं आहे. तर आप्पे आपले छान असे भाजले गेले आहेत. आता हे आपण उलटून घ्यायचं आहे. इथे मी टूथपिक घेतली आहे. आता खालची बाजू छान खरपूस भाजल्यानंतर आपण हे सर्व असं उलटून घ्यायचं आहे आणि वरची बाजू पण आपण खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता आप्पे किती मस्त आपले असे भाजले गेले आहेत. रंग किती सुरेख आलेला आहे याचा. आता हे पण आपण छान अशी भाजून घेऊया. तर दोन्ही बाजूने आपले आप्पे मस्त असे सोनेरी कलर येऊपर्यंत भाजले गेले आहेत. टम्म असे फुगले आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता झटपट अशी ही रेसिपी तयार होते. तुम्ही शाबू जर भिजवायला विसरून गेला किंवा वेगळं काहीतरी खायची इच्छा झाली तरीही तुम्ही जरूर बनवून खा. तर तुम्ही ही जरूर एकदा ट्राय करून पहा. तर असेच सर्व आप्पे मी इथे तयार करून घेतले. तर इथे पहा आप्पे किती छान असे आपले तयार झाले आहेत. तर असेच आप्पे मी ही सर्व इथे तयार करून घेते. तर रेसिपी माझी आवडल्यास प्लीज एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा. तर पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रेसिपीसोबत. तोवर खात राहा आणि मस्त राहा. धन्यवाद.